हे स्वतःला सुधारू शकत नाहीत आणि देश सुधारण्याची भाषा करतायत। उलटा पडलेला एक कॉकरोच आणि त्यावर लिहिलेली ही भाषा वापरणारी व्यक्ती आहे रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणजेच RAFच्या सहाय्यक कमांडंट सोनिया सहरावत। 20 मार्चला निघालेल्या संसदेच्या मार्चनंतर सोनिया यांनी ठेवलेल्या या इंस्टाग्राम स्टोरीमुळे आता एकच वाद रंगलाय। सोनिया सहरावत यांची ओळख फक्त एक RAF ऑफिसर अशी नाहीये, तर सोशल मीडियावर सुद्धा या मॅडमचा मोठा फॅन बेस आहे। या मॅडम नेमक्या कोण आहेत, त्या काय करतात? 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या सोनिया सहरावत यांना आता एवढं ट्रोल का केलं जातंय, सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। 20 तारखेला जंतर मंतर पासून संसदेपर्यंत निघालेला मोर्चा देशाच्या केंद्रस्थानी होता। या मार्चमध्ये पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जवर अनेकांनी संताप व्यक्त केला। RAFचे जवान सुद्धा यावेळी मोर्चास्थळी तैनात होते। RAFच्या जवानांमध्ये सोनिया सहरावत या देखील त्या ठिकाणी तैनात होत्या। सोनिया यांनी लाठीचार्जवरून काही माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमुळे त्या चर्चेत देखील आल्या होत्या। आपण सुद्धा जखमी झाल्याचं सांगत लाठीचार्ज जमावाला रोखण्यासाठी करावा लागतो असं त्या म्हणाल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत होते। आता त्या पुन्हा चर्चेत आल्या त्यांच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमुळे। सोशल मीडियावर अनेकांनी त्यांची इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे आणि त्यांच्यावर टीका केली आहे। त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये नेमकं काय ते आधी सांगते। TMCच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी ती एक स्टोरी ट्विट करत असं म्हटलं, RAFच्या असिस्टंट कमांडंट सोनिया सहरावत यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर आपल्या मुलांना म्हणजेच आंदोलकांना झुरळ म्हटलं जातंय। चला, त्या नेमक्या कोण आहेत, त्या काय करतात, कुठे राहतात, त्यांचा पूर्वीचा रेकॉर्ड नेमका काय आहे, हे सगळं आपण जाणून घेऊयात। अशा प्रत्येक कट्टर व्यक्तीचं नाव उघड करूयात आणि कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी त्यांना जबाबदार धरूयात। महुआ मोइत्रा यांचं फक्त एक ट्विट मी तुम्हाला दाखवलं, अनेकांनी असे ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे। आता यावर कॉकरोच जनता पार्टीने देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी सुद्धा म्हटलंय की कॉकरोच कधी मरत नाहीत। आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सुद्धा असं म्हणत सोनिया यांना उत्तर दिलेलं आहे। पण सोनिया सहरावत यांच्या या स्टोरीवरून अनेकांनी टीका तर केलीच, त्याचबरोबर प्रोटोकॉलमध्ये हे सगळं बसतं का? कारण इंस्टाग्राम स्टार, इंस्टाग्राम रील त्यांना म्हणत त्यांच्या ज्या काही इंस्टाग्राम रील्स आहेत त्या प्रोटोकॉलच्या विरोधात आहेत असं म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, त्यांना ट्रोल केलं गेलं। आता सोनिया सहरावत या नेमक्या कोण आहेत, त्यांची हिस्ट्री नेमकी काय ती सुद्धा जाणून घेऊ। सोनिया सहरावत या केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून काम करतात। CRPFच्या रॅपिड ॲक्शन फोर्स अर्थात RAF मध्ये त्या कार्यरत आहेत। आता RAF नेमकं काय करतं? RAF म्हणजेच रॅपिड ॲक्शन फोर्सचं नेमकं काम काय, तर गर्दी नियंत्रण करणं, दंगल नियंत्रण करणं, त्याचबरोबर संवेदनशील परिस्थिती हाताळण्यासाठी तैनात केली जाणारी CRPFची विशेष शाखा म्हणून हे काम करतं। जंतर मंतरला सुद्धा RAFच्या जवानांना तैनात करण्यात आलं होतं, त्यामध्ये सोनिया सहरावत या सुद्धा होत्या। सोनिया सहरावत यांची ओळख ही फक्त एक पोलीस अधिकारी एवढीच नाहीये, जसं की मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं, सोशल मीडियावर त्या मोठ्या ॲक्टिव्ह असतात, अनेक रील्स त्या शेअर करत असतात। इंस्टाग्रामवर त्यांचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत। वेगवेगळे व्हिडिओज त्या इंस्टाग्रामवर शेअर करत असतात, यामध्ये डान्स व्हिडिओ असतील, फिटनेस कंटेंट असेल, ट्रेंडिंग रील्स असतील अनेक गाण्यांवर, त्याचबरोबर वर्दीतील सुद्धा काही पोस्ट त्या सोशल मीडियावर शेअर करतात आणि त्यामुळे त्या कायम चर्चेत देखील असतात। एका चॅनलला त्यांनी एक पॉडकास्ट दिलं होतं आणि या पॉडकास्टमध्ये आपला जन्म आणि आपलं बालपण हरियाणामध्ये गेलं असं सोनिया सांगतात। NCC मधून मिळालेलं शिस्तीचं प्रशिक्षण आणि लष्करी प्रशिक्षणाचा अनुभव त्यांना मिळाला आणि त्यामुळे त्या सशस्त्र दलामध्ये सहभागी झाल्या। त्यानंतर त्यांनी UPSCची सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स म्हणजेच CAPF असिस्टंट कमांडंट परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर त्या CRPF मध्ये दाखल झाल्या असं त्यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे। सोनिया यांनी ज्या इंस्टाग्रामवरून एक ही स्टोरी शेअर केली जी व्हायरल होतीये, ज्या स्टोरीवरून वाद होतोय, त्यावर त्यांनी कुठलीही अधिकृत अशी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पण अनेक जण इंस्टाग्रामवरची स्टोरी ही 24 तासांनंतर आपोआप निघून जाते, पण आत्ता त्यांच्या इंस्टाग्रामवर कुठलीही स्टोरी दिसत नाहीये। पण ही स्टोरीचा स्क्रीनशॉट घेऊन अनेकांनी ती व्हायरल केली आहे आणि सोनिया यांच्यावर टीका होतीये। सोनिया या माध्यमांना नेहमी प्रतिक्रिया देत असतात, याआधी सुद्धा लाठीचार्जवरून त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, एक पॉडकास्ट दिलेला आहे, त्यामुळे या स्टोरीवर त्या नेमका काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण RAFच्या ऑफिसरवर आधीच
टीकेची जोड, टीकेचं धनी ज्यांना बनवलं जातंय ते RFचे ऑफिसर पुन्हा एकदा या सोनिया सेहरावत यांच्या स्टोरीमुळे चर्चेत आलेले आहेत आणि त्यावरूनच सोनिया यांच्यावर सुद्धा टीका केली जाते. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.